लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वादग्रस्त विधान केलंय बाबासाहेब पाटलांनी। कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं हे वादग्रस्त विधान आहे। आम्हाला निवडून यायचं आहे, त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासनं देतो असं देखील बाबासाहेब पाटलांनी म्हटलंय। तर बाबासाहेब पाटलांचं विधान हे चुकीचं असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय आणि आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर ते कर्जमाफी मागणार नाही असं राऊतांनी म्हटलंय। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागणं ठरवा ना, अनिल भाईदास म्हणाले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकतो तुला। म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ठरवा। निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो। या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे। आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं। आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना। अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतोय कोण काय बोलतोय ते बोलतील ना। बरोबर आहे ते बोलतात। ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात। या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाही। जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार।